अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, इंगळे वस्ती नीलमनगर रस्त्यांची दुरावस्था, शालेय विद्यार्थी नागरिकांची गैरसोय। सोलापूर इंगळे वस्ती नीलमनगर आशा मराठी शाळेजवळ MIDC सोलापूर अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून इंगळे वस्ती नीलमनगर आशा मराठी शाळेजवळ रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्ता तयार करण्याची मागणी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे। रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत। संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। या मार्गावरील नागरिकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात यावे लागते। अशा या खड्डेमय चिखल झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावे लागत असून रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत। इंगळे वस्ती नीलमनगर आशा मराठी शाळेजवळ खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे। रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेक जण प्रवास करतात। नेहमीच हजारो वाहने या रस्त्यावरून जात येत असल्याने खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने खड्ड्यांमुळे व्यवस्थित पास होऊ शकत नाहीत। एक खड्डा चुकवीत असताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाऊन होणारा नाहक त्रास सहन करीत जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशातून नाराजी दिसून येत आहे। संबंधित विभाग, लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी विद्यार्थी व नागरिकातून होत आहे। व्हिडिओ तुम्हाला मी हे सगळे मंडळी इथे उभारलेले आहेत, तर काय अडचण तुमची? काय यायला रस्ता नाही, शाळेचे मुलं जाते तर त्यांचा पाय बी घसरतंय, 10-20 किलो वज्ज पाठीवर रोज 5 वाजता घ्यायला जावं लागतंय। पाय घसरलाय, गुडघा फुटला, तोंड फुटलं, काय करायचं? 20 किलोचं वजन असते पाठीवर दत्तचं। बर, मग लहान 5वी-6वीच्या मुलं आणायचं कसं? तर आम्हाला रस्ता क्लिअर पाहिजे, रस्ता रोड पाहिजे क्लिअर। बर, आता गॅस सिलेंडर आणण्याची अशी अवस्था आहे, गाडी अजिबात येत नाही, त्रास होत आहे। चला सावकाश जाऊ। तर ही अशी गाडीची अवस्था, गाडी अजिबात जाता येत नाही। मुलांना शाळेला सुद्धा जायला येत नाही, तेवढं पूर्ण चिखल झालेलं असतंय, पाणी पूर्ण खड्ड्यांमध्ये। कुणाला काय मार लागलेला आहे का? मला मार लागला आहे, माझे पाय सगळे बँडेज हे झाले, तर चालायला येत नव्हतं, मी तसंच बाहेर आले। माझी आई सुद्धा पडली आहे, तिला चालता येत नाही। बर, तुमचं काय म्हणणं आहे आता? आम्हाला रस्ता चांगला करून पाहिजे, अजून कॉर्पोरेशनचं पाणी पाहिजे, पाणी नाही आहे आम्हाला, ड्रेनेज नाही आहे, पाणी नाही आहे, मग टॅक्स कशाचा घेतात त्याने? तुम्हाला टॅक्स आलेला आहे का? टॅक्स आला की नळाचा टॅक्स आला तर आम्हाला तर असं हे रोडची अवस्था आहे। हे 15 फूट रोड आणि इथं सगळे गटर तुंबलेले आहे। इथं कुठलंच जाण्या येण्यासाठी कुठलं साधन नाही, कुठलं वाहन येऊ शकत नाही, कुठलाच 2 व्हीलर सुद्धा येऊ शकत नाही। या स्वतःच्या पैशांनी भर टाकून घेतलेले बंडी मालक यांनी स्वतःच्या खर्चाने भर टाकून घेतलेले बायकांची अशी अवस्था झालेली आहे। तर रोडची अवस्था काय आहे? होय, म्हणजे तुम्हाला खूप कस्टमर डिलिव्हर देता येत नाही। बरं, म्हणजे ह्या रस्त्याने तुम्ही जाता येत आहे? हो, येतो जातो।